आपण पाहत आहात राष्ट्र संवाद टीव्ही मराठी. नाही, असं म्हणता येणार नाही. यश आम्हाला चांगल्या प्रकारचं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये इथे आंबेगाव तालुक्यामध्ये मिळालेलं आहे. आंबेगावच्या बाबत जर तुम्ही विचाराल तर आंबेगाव तालुक्यामध्ये आम्ही समविचारी लोकांनी एकत्रितरित्या येऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधामध्ये एक आघाडी बनवलेली होती आणि त्या आघाडीला आम्हाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं असं आम्ही समजतो. कागदावर जरी विजयी उमेदवारांची संख्या कमी असेल, आता जे विजय झालेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेला आमच्या पक्षाचा एक उमेदवार निवडून आला. आम्ही 3 जागा लढवल्या होत्या. एक उमेदवार आमचा 600 मतांनी पराभव झाला. आदिवासी भागातील सीट आमची जरा जास्त मताधिक्याने गेली, कारण मी नंतर सांगेलच. आणि पंचायत समितीला आम्ही एकूण ज्या 4 जागा लढवलेल्या होत्या त्याच्यामध्ये आमचे 2 उमेदवार हे तुतारीवरती 3 जागा लढवल्या होत्या, 2 त्याच्यामध्ये विजयी झालेले आहेत. आणि मतदानाची आकडेवारी जर आपण पाहिली तर जिल्हा परिषदेमध्ये एकूण जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान झालेलं आहे ते 58,800 झालेलं आहे आणि आमची जी आघाडी होती हिला जे मतदान झालं ते 60,600च्या दरम्यान मतदान झालेलं आहे. त्यामुळं टक्केवारीमध्ये आम्ही निश्चित त्यांच्या पुढे आहोत. जनतेने तो कौल दिला तो आपण सर्वांनी स्वीकारला पाहिजे. की निवडणूक सुरू होत असताना वळसे पाटील स्वतः हजर होते, हे आपणा सर्वांना माहिती. त्यांनी सगळ्या भागामध्ये जाऊन मेळावे घेतले होते, वेगवेगळ्या कार्यक्रमांचं देखील आयोजन केलेलं होतं. आणि निवडणूक सुरू झाल्यानंतर अजितदादांचं दुर्दैवी झालेलं अपघाती निधन आणि त्यानंतर की पक्षाने एक धोरण ठरवलं की अजितदादांना जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर आम्ही तुम्हाला विनंती करतो की उमेदवार अधिक निवडून आले तर हीच खरी भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली ठरेल. अशा प्रकारचं एक भावनिक आव्हान लोकांना केलं. त्याच्यामुळं काहीतरी परिणाम झालाच असेल ना, हे तर नाकारू शकत नाही कोणी. अजितदादांचं जी लाट काही प्रमाणामध्ये निर्माण झाली ती तर काही नाकारू शकत नाही. मग दाखवताना हे दाखवायचं दुसऱ्या बाजूला की तुम्ही तर काही जेवणावळी बंद केल्या नाहीत, पैशाचं वाटप तर काही बंद केलं नाहीत, लोकांच्या तुम्ही मला कधी घ्या काय रेट फुटला होता. मग दुःख एका बाजूला दाखवायचं, दुसऱ्या बाजूला मतदारांना आकर्षित करण्याकरता आम्हा पैशाचा वापर करायचा. आणि मी त्याही दिवशी सांगितलं, आजही सांगितलं, सत्तेचा दुरुपयोग. आता तुम्ही वळसे पाटील कुटुंबियांच्या संदर्भामध्ये सांगाल तर आमची भूमिका तीच आहे का व्यक्ती केंद्रित राजकारण झालं गेलं नाही पाहिजे. की कार्यकर्ता ज्यावेळी एखादा, आता तिथला विषय होता की विधानसभेला त्यांच्या समेत म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटलां समेत अरुण यांनी तिकडे प्रवेश केला होता शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि त्यांना शब्द दिलेला होता की तुम्हाला जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊ. आणि ऐनवेळी त्यांना उमेदवारी तिथं काटण्यात आली. मग त्यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला आणि त्यांच्या सोबत आम्ही सर्वजण राहिलो. आता हे सर्व होत असताना की ज्यावेळी माझी उमेदवारी कृषी उत्पन्न बाजार समितीला कट गेली त्यावेळी सांगितलं एक व्यक्ती एक पद, तुम्ही कारखान्यात संचालक आहे, मग तुम्हाला कशाला पाहिजे. मी सांगितलं की मी त्या संस्थेचा आता सभापती आहेत, ती 1 नंबरला देशामध्ये मार्केट कमिटी आली, त्याच्यामुळं तुम्ही हा निकष थोडा बाजूला ठेवला पाहिजे. परंतु त्यांनी माझ्या संदर्भामध्ये सगळीकडे सांगितलं की एक व्यक्ती एक पद हे आमचं पक्षाचं धोरण आहे. आमचा त्यांना प्रश्न हाच होता की तुमच्या पुतण्याला हा निकष नाही का, पक्षाच्या अध्यक्षाला नाही का, किंवा ज्यांना ज्यांना तुम्ही पुन्हा पुन्हा उमेदवारी देता त्याच्याबाबत नाही का. आता ते निवडून आले, कसे आले, काय आले हे सर्व आपल्याला सर्वांना माहिती आहे. फार कुठल्या ह्याच्यामध्ये चांडोली जिल्हा परिषद गटामध्ये नाही, मी ओव्हरऑल सांगितलं की ओव्हरऑल जे आहेत. आता चांडोली आमच्या गटामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये जे उमेदवार निवडून आल्या, प्रीती थोरात ह्या 1550 मतांनी निवडून आल्या. आमच्या गाणात तुतारीवरती आमच्या गाणामध्ये प्रियांका वाघ निवडून आल्या पंचायत समितीला 1550 मतांनी. आणि वरचा जो पंचायत समिती गण तुम्ही आहे म्हणता तर तिकडं मशालीवरची ज्या आमच्या उमेदवार राजश्रीताई भालेराव ज्या उभ्या होत्या त्यांना जवळपास 3000 मताच्या यांनी पराभव स्वीकारावा लागला. परंतु त्याच गाणामध्ये 2000 क्रॉस वोटिंग झालं. प्रीती थोरात यांना
जिल्हा परिषदेला 1000 कमी मताधिक्य मिळालं तिथं, त्या पिछाडीवर राहिल्या. पण पंचायत समितीचा उमेदवार हा 2000 मतांनी पिछाडीवर राहिला. अर्थकारण प्रचंड प्रमाणामध्ये त्या गावामध्ये झालं, अशी एकंदर परिस्थिती आहे. आणि इथली जी आहे परिस्थिती की इथं अजितदादांचं भावनिक हे नाही. कारण ज्यावेळी अजितदादांनी मला 18 तारखेला बोललं होतं, त्यावेळी त्यांना मी भूमिका क्लिअर सांगितली होती आणि आम्ही आमच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार हे दादांनी देखील मान्य केलेलं होतं. परंतु भावनिकतेचा विषय आता आमच्याच पक्षाचे निवडून आलेले खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकांना आवाहन केलं की घड्याळाला मतदान करा. मग त्याचाही काय परत ते जर म्हटले असते मी तुतारीवर निवडून आलेलो आहे, आम्ही पुढे एकत्र होणार आहेत, तुम्ही घड्याळालाही करा तुतारीलाही करा, तर लोकांना काय त्याच्यामध्ये फारसं वाटलं नसतं. परंतु त्यांनी एक बाजूनी घड्याळाला मतदान करा अशी भूमिका देखील मांडली. याचे काही परिणाम झालेले. आता त्याच्यामध्ये आम्ही एकंदर जे उमेदवार उभे केले होते, आमची 4 निशाण होती. एक तुतारी होती, मशाल होती, धनुष्यबाण होता, आदिवासी भागामध्ये वेळा हातोडा होता आणि तिकडच्या बाजूला फक्त घड्याळच होतं. मग एक निशाणी सांगणं ते मतदारांना सहज आणि दुसऱ्या बाजूला काही मतदारांचं जमलिंग होत असतं. तिथं कोणत्या चिन्हाला 2 चिन्हाला द्यायचं, वर एक द्यायचं, खाली एक द्यायचं आणि त्यांचं एक चिन्ह होतं. हा एक भाग झाला. त्याच्यामुळं काय क्रॉसिंग. आणि दुसऱ्या बाजूला ही निवडणूक जशी जशी खाली जाते जवळचा, मग माझ्या नात्यातला कोण, आमच्या गावचा आहे का, हे प्रमाण. आणि त्यानंतर या निवडणुकीत माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्याच्यात प्रचंड प्रमाणामध्ये ज्यांनी अधिक तिथं पैशाचं वाटप केलं त्याच्या बाजूने देखील काही मतदार झुकलेले आहेत. नाराजी वगैरे हा काही विषय अजिबात नव्हता. की ज्यावेळी सर्वांना एकत्रित करायचं आम्ही पहिलं ठरवलं, आपल्याला जर त्यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या जर लढायचं असेल तर एक आपल्याला जिंकण्याकरता लढायचे का नुसतं लढायचं म्हणून लढायचं, मग पडण्यासाठी लढायचे. जिंकण्यासाठी जर लढायचं असेल तर त्याच्यामध्ये जागा वाटप करताना खूप अडीअडचणी आल्या आणि शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म भरण्यापर्यंत तिथं अडचणी निर्माण झाल्या. तर आमच्याच पार्टीच्या बाबत एक मेसेज पसरवण्यात आला का दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत आणि जर तुम्ही तिथं तुतारी चिन्ह जर घेतलं तर ते उद्या बाद करून टाकतील, असं मिसगाईड मोठ्या प्रमाणामध्ये झालं. ह्या काही गोष्टी त्याच्यामध्ये प्रामुख्याने. आता जर संघटन जर मजबूत नसतं तर लोकसभेला इथं 11,000चं मताधिक्य या विधानसभे मतदारसंघामधून मिळालं. मग त्यावेळी काय म्हटले त्यांनी चांगल्या प्रकारे हे केलं. विधानसभेला डुप्लिकेट देवदत्त निकम उभा केला, त्यावेळी ट्रम्पेट चिन्ह पिपाणी आली, तिनं 3,000 मतं खाल्ली. माझला 1523 म्हणजे 750 मतं मला लागत होती, माझ्याकडे पैसा नव्हता. आणि आज संघटन काल पण मजबूत होतं, आज पण आमचं चांगलं मजबूत आहे. परंतु आता समोरच्या बाजूने एक टार्गेट असं केलं जातं की मग आज साखर कारखाना असेल, शरद बँक असेल, जिल्हा बँक असेल, ह्या ज्या काही संस्था आहेत तर याच्या माध्यमातून प्रत्येक गावातले आता कामगार जे आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणला जातो. आता काही लोकांना विधानसभेनंतर घरी पाठवण्यात आलं, याचं स्टेटस नाही, त्याचं स्टेटस नाही. पुन्हा लोकांना पत्र दिली तुम्हाला इथं कामाला लावतो, तिथं कामाला लावतो. मग अशा प्रकारचा दबाव येत असताना आम्ही लढणार आहेत, आम्ही लढत राहू, आम्ही झुकणारे त्याच्यामध्ये नाहीत. परंतु लोकांच्या पदरामध्ये ज्या काही गोष्टी पडतात, लढतोय आम्ही म्हणून कुठंतरी एक रकमी FRP आली, नाही तर 3100 रुपये बोलवून झाली होती, तिथं 173 रुपये वाढले. बाजारभावामध्ये 150 रुपयाची वाढ झाली. 10 वर्षी एकाला सभासदत्व मिळवलं होतं. पण हा मुद्दा मी सातत्याने मांडत राहिलो. लोक नुसती टीका करून मतं देत नाहीत. तुम्हाला सर्वांना माहिती, आम्ही जो विषय हातामध्ये घेतो तो आम्ही तडीस नेतो आणि तो मार्गी लावून दाखवतो. याच्यामध्ये एक आपण पाहिलेलं आहे की आम्ही मुद्दा घेतला होता की ज्यावेळी 7.5 हॉर्सपॉवरच्या पुढच्या लोकांची शेती पंपाची कनेक्शन तोडण्यात आली गोड नदीवर, मीना नदीवर, आम्ही सांगितलं की शासनाने अतिवृष्टीमध्ये आंबेगाव शिरूर तालुक्याचा समावेश केलाय, एकाही शेतकऱ्याचं कनेक्शन तोडायचं नाही. आमदार महोदयांनी सांगितलं होतं की 10-10, 20-20 हजार रुपये भरा. आम्ही सांगितलं जर सरकारने माफी केलेली आहे तर पैसा द्यायचा नाही. आम्ही ते करून दाखवलं, कनेक्शन पुन्हा जोडण्यात आले. त्याचबरोबर 10 पटीनं वाढलेली पाणीपट्टी जी कारखान्यामध्ये वसूल केली होती ती आम्ही पुन्हा लोकांना द्यायला लावली. ही दरवाढ शासनाची आम्हाला मान्य नाही, कारखान्याने पैसे लोकांचे कापायचं काही कारण नाही. 56 लोकांचा बळी गेला जुन्नर वन विभागामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही ज्यावेळी रास्ता रोको 21 तासाचं केलं त्यानंतर सरकारला जाग आली, 500 पिंजरे लावण्यात आले. त्याचबरोबर पकडलेला बिबट्या पुन्हा कधीही पिंजऱ्याच्या बाहेर सोडायचा नाही हा निर्णय घेण्यात आला आणि त्याची कार्यवाही चालू झाली.
वन खात्याच्या मंत्र्यांनी 56 लोक गेल्यानंतर कधी ते आले नव्हते, वन मंत्र्यांनी भेट दिली, उपमुख्यमंत्र्यांनी. हे कशाचं आहे? हे आम्ही लढतोय, आंदोलन करतोय म्हणून हे सगळं झाले, नाही तर 56 लोक जाईपर्यंत कोणी गेलेले नव्हते. आम्ही सांगितलं आम्ही लढणार आहेत. प्रश्न कोण घेतोय काय नाही, मी मगाशी आकडेवारी सांगितली की आम्हाला आता विरोधकांना त्यांच्यापेक्षा निवडून आल्यापेक्षा 1820 मतं ही अधिकची मिळालेली आहेत. आम्ही संघर्ष करत राहू. आज आमचा त्यांना सवाल आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहत आहे की पक्ष संघटना आमची चांगल्या प्रकारे आहेत. आमच्याकडं नेते कमी असतील पण कार्यकर्त्यांची फळी आमच्याकडं मजबूत आहे. एक मेसेज टाकला तर हजारो कार्यकर्ते लगेचच्या लगेच गोळा होतात. त्यामुळं आमचं संघटन चांगलं आहे. आम्ही ते अधिक मजबूत करू आणि लोकांना न्याय मिळवून देऊ. आमचे काय नाही विचार, आम्हाला चांगलं यश मिळालं, मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला की एवढा मोठा पैशाचा बाजार असताना आदिवासी भागामध्ये प्रति मताला 300 रुपये वाटण्यात आले. आता आमच्या उमेदवारांकडे जर पैसा नसेल, किसान सभेचं कम्युनिस्ट पार्टीचे वर्गणी काढून त्यांनी प्रचाराच्या गाडीला डिझेल भरलं, मला सगळ्यांना सोबत घ्यायचं होतं, तरी देखील त्यांनी चांगल्या प्रकारची लढत दिलेली आहे. आणि आम्ही जे उमेदवार दिले हे काही उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी, त्यांनी कुठली निवडणूक लढवली नव्हती, फ्रेश चेहरे होते. आज त्यांना सगळ्यांना कळलेलं की निवडणुकीमध्ये कशा कशा पद्धतीचे आराखडे मांडले लागतात, त्याप्रमाणे ते आता लोक तयार झालेत. त्यामुळे यापुढे आमची चांगली कामगिरी होईल. आता दोन्ही राष्ट्रवादीने जर एकत्र यायचं जर ठरवलं तर आम्ही सांगितलेलं आहे, तिथले स्थानिक सांगितलेलं आहे का आम्ही आता त्यांचं आणि आमचं जे मतभेद विधानसभेला टोकाचे झाले त्यावेळी मी पवार साहेबांना स्पष्ट सांगितलं, रोहितदादांचं आमची चर्चा झाली, अजितदादांना सांगितलं होतं की असं असं आमचं इथं पटू शकत नाही. आता काय उद्या पक्षाचं काय धोरण ठरेल काय नाही, त्यावेळी आता आमच्या नेत्यांशी चर्चा करून ठरवू काय करायचं कसं करायचं. तुम्हाला माहिती मी जिथं असतो तिथं प्रामाणिक आणि निष्ठेने असतो. शरददादा हे आता अपक्ष निवडून आले परंतु ते शिवसेनेच्या सोबत आहेत. ज्यावेळी एकत्रितरित्या आम्हाला सगळ्यांना लढायचे त्यावेळी ज्या काही 1-2 बैठका झाल्या त्या त्यांच्या सोबत त्यांच्या घरी झाल्या. हे सगळी एकत्र लढायची ज्यावेळी आमचं पहिली मिटिंग झाली त्यावेळी सुरेश भोरांच्या घरी ज्यावेळी मिटिंग झाली त्यावेळी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे देखील होते. त्यांना देखील हा फॉर्म्युला मान्य होता एकत्रितरित्या आपल्याला लढायचं. त्यामुळं पक्षांतर वगैरे हा असला काही विषय नाही, त्याबाबत काही चर्चा आम्ही केलेली नाहीत. आम्ही फक्त एकत्रितरित्या आपण येऊन कसं जागा वाटप करायचं, कारण दोन्ही शिवसेना एकत्र आल्या होत्या हे पण आपण पाहिलं पाहिजे. प्राधान्य द्या. पक्ष बदला तर मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, मी पवार साहेबांसोबत आहे, पवार साहेबांच्या सोबत राहतो. तुम्हाला माहिती बाजार समितीला मी ज्यावेळी राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो माझी उमेदवारी डावलली, मी अपक्ष राहिलो, मला सगळ्यांनी साथ दिली. साथ दिल्यानंतर निवडून आल्यानंतर मी पुन्हा वळसे पाटलांसोबतच राहिलो. परंतु ज्या दिवशी त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली त्या दिवशी आम्ही सांगितलं पवार साहेब जिंदाबाद. अशा प्रकारे तशाच प्रकारे आम्ही पवार साहेब पक्षाचा मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, आम्ही ठामपणे पक्षासोबत राहणार. पक्षाचं आमचं जे काही धोरण ठरल त्यानंतर तुम्हाला आम्ही सांगू काय विषय नाही. आता याच्यामध्ये असे हे विषय वरचे आहेत, ज्या घडामोडी झाल्या याच्यामध्ये त्या काळामध्ये आम्ही काही वरिष्ठ कोणाबरोबर बाकीची काही चर्चा केली नाहीत. फक्त आमची ज्या मिटिंगा झाल्या त्यावेळी स्थानिक विषयावरती निवडणूक आहे, जिल्हा परिषद पंचायत, आणि पवार साहेब कधीही ना नगरपंचायत ना महानगरपालिका ना जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यात कधीच भाग कारण पवार साहेब म्हणत असतात का त्या खालच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये पक्षाची ज्यादा बांधिलकी तिथं नसते, तिथं स्थानिक वातावरण तिथले प्रश्न जे आहेत त्याच्यावरती त्या आघाड्या असतात. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये पक्षाचं धोरण वगैरे याच्यावर वरिष्ठ जे आहेत, जयंत पाटील साहेब आहे, शशिकांत शिंदे साहेब, वरिष्ठ नेते त्याच्यावर चर्चा करतील. नाही आता बाजार समितीमध्ये माझं सगळ्यांनी काम केलं त्यांचा मी आभारी आहे, परंतु कुठला शब्द दिला होता काय दिला होता हे तुमच्याकडून त्यांनी मला सांगितलं तर मी त्याचं उत्तर देईल. ज्यावेळेस निवडणुकीला तुम्ही तुमच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी संधी दिली तर त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं होतं की किंवा आमची जी चर्चा झाली की भविष्यात तुला निवडणुकीमध्ये मदत करेल, परंतु ते त्यांच्याकडनं झालं नाही. आम्ही एकत्र होतो त्यावेळी त्याला त्याच्यावर अन्याय झाला होता, काय झाला होता काय नाही तुम्हाला सर्व माहिती आहे. आणि त्याच्या पाठीमागं अनिल वाळुंजांच्या मी ठामपणे उभा होतो, शेवटपर्यंत राहिलो. तुम्हाला माहिती आहे की मी एखाद्याला शब्द दिल्यानंतर मी कधी तो डावलत नाही. नंतरच्या कालखंडामध्ये आता विधानसभेला मग मी जर समजा त्याने मला बाजार समितीला मदत केली असेल, मी काय मदत केली त्याला माहिती, मी म्हणणार नाही
का अशात मदत केली आणि त्याच्यात मदत केली, मला काही ते सांगायचं नाही. तुम्ही विषय सांगितला, मी मान्य केला ना, त्यांनी मला मदत केली निवडून आणण्यात करण्यामध्ये त्यांचा मोठा त्याच्यामध्ये सहभाग राहिलेला आहे, त्याबद्दल मी आभारी पण आहेत. परंतु मी कोणाला मदत केली हे मी सांगणार नाही. विधानसभेला त्यांनी त्यांच्या पक्षाचं काम केलं, उमेदवाराचं काम केलं. त्यांच्या गावामधून आम्ही थोडं 10-20 मतांनी पिछाडीवर राहिलेलो असं, पण तिथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे साथ दिली. विधानसभेला काय ते माझ्या सोबत नव्हते म्हणून मी काय त्यांच्यावरती रागावलं नाही. आता नातेवाईकाचं म्हणाल तर आता आमची सोयरी मे महिन्यामध्ये झाली, म्हणजे आज तशी 8 महिने झालेत. परंतु ज्यांच्याबरोबर आमची सोयरी झाली ते शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. लोकसभेला आम्ही अमोल कोल्हेंचं काम करत होतो आणि ते कोणाचं काम करत होते, शिवाजीराव आढळराव पाटलांचं काम करत होते. म्हणजे असे ते शिवसेनेचे आहेत. त्यांच्यामध्ये एवढंच होतं का मशाल घ्यायची का धनुष्य घ्यायचं. त्यामुळं मी पाहुण्याला उमेदवारी याचा काय ते शिवसैनिक आहे. परंतु मी तुम्हाला ते सांगितलं, मी कोणाला मदत केली काय केले हे मी कधीच तोंडावर काढत नाही आणि काढले नाही. मला जर चूक करायची असतील किंवा वाईट बोलायचं असतं तर मी काय काय केलं, कुठं कुठं गेलो, आम्ही कोणाकोणाला काय मदत केली, कोणत्या प्रकरणामध्ये केली, काय केली, मी हे सगळं सांगू शकत असतो. परंतु व्यक्तिगत कोणाचं चारित्र्य हनन मी कधी आयुष्यात केलं नाही आणि करत नाही. मी मुद्द्यावर बोलत असतो. हा, मी बोललो कशाच्या संदर्भात, त्यांच्यावरती लाईटच्या संदर्भामध्ये जी कामं चालू आहेत काय त्याच्या वर्क ऑर्डर नसताना तुम्ही आज लोकांकडे, आता मला त्यांना आवाहन करायचं की आम्ही जशा पद्धतीनं का आता जर काढायचं म्हटलं तर आम्ही कामाच्या बाबत काढू. तुम्ही ठेकेदार आहेत, बिझनेस आहेत, बिझनेस करताना तुम्ही फुकट करत नाही, मोबदला घेता. मग तुम्ही आम्ही बोललो का तुम्ही कंडक्टर काय डायमीटरचे वापरता, त्याच्यामध्ये किती कुटिंगचे तिथं केबल वापरले जातात, किंवा पोल रावताना दगडात रावायचा, मातीत रावायचा का सिमेंटमध्ये रावायचा, बिलं कशी, आम्ही त्याच्या खोलामध्ये निश्चित जाऊ. पण व्यक्तिगत चारित्र्यात मी कधी कोणाचं काही व्हायरल केलेलं नाही आणि करत नाही. आणि मला त्यांना सांगायचंय, माझ्या मुलीनं जर ते व्हायरल केलेलं जर असेल तर आता माझी मुलगी त्या घरात गेलेली वाळुंजांच्या, त्यांनी जरूर तक्रार करावी आणि जी काय कार्यवाही, जी कठोर शिक्षा असेल कायद्यात, चुकीचं जर तिनं केलं असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, माझं स्पष्ट मत आहे. एकच आमचा जनतेवरती विश्वास आहे आणि जनतेचा देखील आमच्यावरती विश्वास आहे. कारण साखर कारखान्यामध्ये 2000 सालापासून तर आता 2026 म्हणजे जवळपास 26 वर्ष मी 10 वर्ष चेअरमन संचालक म्हणून काम करतोय. आणि कसं काम करतोय हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे. बाजार समितीतलं कामकाज देखील लोकांना माहीत आहे. आणि हे झालं, आणि त्याचबरोबर एक कार्यकर्ता म्हणून गावोगाव फिरत असताना की पक्ष संघटना कशा पद्धतीने बांधली, काय बांधली, ही झुंज एकाकी लढतोय, सामान्य लोकांच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर त्या ठिकाणी लढतोय. त्यामुळे लोकांकडून अपेक्षा भरपूर आहेत. नाहीतर एक हाती सत्ता असताना, एवढी फौज फाटा सगळा असताना, संस्था असताना, तुमचे तर सगळेच्या सगळे कितीतरी, आता तिकडे त्यांचा एक उमेदवार प्रफुल्ल शिवले 20,000 मतांनी निवडून आला आंबेगाव विधानसभेमध्ये. मग इकडे 2 गटांमध्ये यांचा पराभव का झाला, रांजणगाव गटामध्ये पराभव झाला, त्याचबरोबर इकडे कवठे टाकळे हाजीला पराभव झाला. याचे आत्मचिंतन केलं पाहिजे ना. हे बा, ही लढाई व्यक्तिगत वळसे विरुद्ध निकम नाही, परंतु काही जी तत्व आहेत, आम्ही ज्यांच्या सोबत राहिलो, बरोबर. समजा आता पवार साहेब, वळसे पाटील कित्येक 2 पिढ्या एकत्र होते, आणि परंतु मधल्या काळामध्ये ते गेले, काय गेले सगळ्यांना माहितीत. परंतु ज्यावेळी त्यांनी पवार साहेबांची साथ सोडली, आम्हाला ते मान्य नाही झालं. त्यानंतर गेल्यानंतर व्यक्तिगत जर तुम्ही कोणाला त्रास देत असाल, बदनामी करत असाल, तर आपल्याला माहिती का हे शहराचं झाड आहे, मग तिथं गेल्यानंतर आपल्याला ते उफणणारच आहे. मग त्यापेक्षा आपलं 4 हात दूर राहिलेलं काय वाईट. असं वाटतं का हा संघर्ष इथून पुढचा राजकारणाचं खूप कठीण आहे म्हणून? आम्हाला व्यक्तिगत कोणाशीच संघर्ष करायचा नाही. आमचं जे म्हणणं आहे, आम्ही तत्वावर आहोत आणि त्याच्यावरच आम्ही चालत राहणार. व्यक्तिगत काय त्यांचा माझा बांधाला बांध अजिबात नाहीयेत. परंतु जे अनुभव आलेत एकेकाला सगळ्यांना माहिती आहेत, जे त्यांच्या सोबत आतापर्यंत राहिलेत ते का बाजूला गेलेत याचे त्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. आता एक आहे, आमच्यामध्ये लढायची जिद्द तयार झाली आहे. आम्हाला आनंद एकाच गोष्टीचा, मी जे तुम्हाला मताची आकडेवारी सांगितली, का एवढं सगळं असताना आपल्याकडे काय पैसा आहे का सत्ता स्थान कुठे आहेत, तरी लोक आपल्यावरती एवढी भरभरून प्रेम करतात. त्यामुळे जनतेपासून आपण फारकत घ्यायची नाही, सत्तेच्या मागं तिथं खुजरेगिरी करत बसायची नाही, लोकांच्या प्रश्नावरती ठामपणे उभं राहायचं आणि लढत राहायचं. आता आमचं म्हणणं एकच आहे का ज्यांनी आता निवडणुकीमध्ये लोकांना जे जे शब्द दिले असतील ते शब्द पाळणं अत्यंत गरजेचं आहे. आता आमचं म्हणणं आहे की निवडणुकीमध्ये एवढा आम्हा पैसा खर्च केला, लोकांना पाकिटं गेलीत, आणि ह्या आंबेगाव तालुक्यात पहिली सुरुवात मी मार्केट कमिटीला उभं राहिल्यानंतर
यांनी मला पाडण्याकरता पाकिट संस्कृती यांनी या तालुक्यात पहिली आणली. नाही तर कधी नव्हती. बुथचा खर्च सोडून बाकी काही कोणाला मिळत नव्हतं. आता ही पाकिट संस्कृती आणली, आम्हाला पैसे दिले, जेवणावळी चालू केल्या. कुठली पद्धत आहे? लोकांना तुम्ही जेवणावळी घालता आणि आमच्या या मतदारसंघामध्ये हजारो महिलांना देवदर्शनाकरता नेण्यात आलं. झालं देवदर्शन, झाली जेवण. आज लोकांचा कांदा मार्केटमध्ये आला, याचं काय? दुधाचा खर्च भागतोय का लोकांचा? उत्पादन खर्च आणि विक्री याच्यामध्ये किती मोठी तफावत आहे. आज बटाटे जे लोक काढतात त्यांना विचारा काय बटाट्याची परिस्थिती आहे. मग याच्याबाबत तुम्ही काय शासन म्हणून निर्णय घेणार? आमचं म्हणणं आहे का तुम्ही असल्या पद्धतीचं लोकांना काहीतरी टेम्पररी 8-15 दिवसाची सवय लावू नका वाईट चुकीच्या मार्गाने. तुम्हाला जे द्यायचं परमनंट सोर्स निर्माण झाला पाहिजे, हमी भाव लोकांना मिळाला पाहिजे. याच्याकरता तुम्ही काहीतरी करा. लोकांनी लोणी धामणीच्या परिसरामध्ये आज 10 पाईपलाईन तिथं शेतकऱ्यांचे 8 करोड रुपये खर्च करून 8 महिने झालेत पडलेले आहेत. पाणी नाही तिकडे लोकांना गेलेलं. मग वीज कनेक्शन काय मिळत नाहीत? आम्ही लोकांचे हे प्रश्न सोडून दाखवणार, त्याकरता आम्ही लढत राहू. नाही ना, तुझं एकदा असं आहे, आमची जी कमिटमेंट झाली, जे आमचं ठरलं ते ठरलं. त्यांचे पती जरी शिवसेनेचे नेते जरी असले तरी त्यांनी प्रामाणिकपणे त्यांच्या सौभाग्यवती ज्या आहेत ह्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्याच्यात एकमताने निर्णय होऊन त्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला आणि त्या चांगल्या मतं देखील निवडून आल्या. त्यामुळे त्या तुतारी सोबतच राहतील हा विश्वास आम्हा सगळ्यांना आहे. चांगल्या प्रकारे काम करून दाखवतील. आमचा झेडपी सदस्य अवसरी गटात थोडक्यामध्ये नेहमी म्हटलं असतं की या गटात निकमांचा हा गट आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आता निकम हे काय मर्यादित नाही गटापुरतं. माझं मी लोकसभा लढवली होती 2014ला. त्याच्यानंतर मी विधानसभा देखील लढलेलो आहे, कारखाना लढलेला आहे, मार्केट कमिटी लढलं आहे. त्यामुळं आम्ही सगळ्या तालुक्यामध्ये आहे. आता फक्त इथं काय आमच्या गावाजवळची जवळपासच्या गावामध्ये भागातली इकडचा गट असेल, पलीकडचा वळसे पाटलांची पंचायत समिती असेल, ही सगळी आपल्याला मानणारी लोक आहेत, त्यांना काम करणारे लोक पाहिजे. आमचे उमेदवारही स्ट्रॉंग राहिलेत, ते काही विशेष फार नाही त्याच्यात. सगळ्या लोकांना मी मनापासून धन्यवाद देतो.